लाभ आहे का वैकुंठनाथ वगैरे आपले सुनील मुसळे आमदार ऑफिस आहे का? सर्वप्रथम आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला आम्ही त्यांना विनंती केली होती की आपण सदिच्छा भेटप्रसंगी बाजार समितीत यावं. त्यांनी आमचं आमंत्रण स्वीकारलं आणि आज या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचं जाहीरपणे या ठिकाणी स्वागत करतो. गेल्या 10 महिन्यापूर्वी दादा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली. आमचे नेते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भादवाई आबा हिरे यांनी येथील पालकमंत्र्यांच्या विरुद्ध पॅनल लढवून आणि क्लीन स्वीप म्हणजे जवळजवळ आमच्या 15 जागा निवडून आल्या आणि स्पष्ट बहुमताने बाजार समितीमध्ये आपल्या महाविकास आघाडीची सत्ता आली. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ही जी बाजार समिती होती संबंध महाराष्ट्राचं लक्ष इथे लागलेलं होतं. परंतु या ठिकाणी आदोयाबांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार तसेच काँग्रेस पक्ष या सर्वांना एकत्रित त्यांची मोठ बांधून आणि अतिशय चांगल्या पद्धतीने पर्याय लोकांसमोर दिला आणि लोकांनी देखील हे पॅनल स्वीकारले. त्यानंतर आपण बघितलं असेल की आपणास जो त्रास होत आहे तसाच त्रास आमचे नेते सन्माननीय आदवायाबांना होतो आहे. पण अशा परिस्थितीमध्ये आपण जसे डगमगले नाही, ईडीला सामोरे गेले, त्यांनी आपल्या मालमत्तेवर टाच लावली, तसेच आमचे आदवायाबांना देखील तुरुंगात पाठवण्याचं काम केलेलं आहे. पण तरी देखील आबाही हारलेले नाहीत आणि आबांचे कार्यकर्तेही हारलेले नाहीत. आम्ही आतुरतेने निवडणुकीची वाट बघतो आहे आणि या निवडणुकीमध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून या भागामध्ये एक वेगळं संबंध महाराष्ट्राचं लक्ष वेधलं जाईल अशा पद्धतीने काम उभं केल्याशिवाय राहणार नाही. लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. दादा हे महाराष्ट्राचा आश्वासक चेहरा म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदान करावं का नाही अशी परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण झाली होती. पण तुमच्यासारखे लोक जेव्हा या महाराष्ट्राने पाहिले त्यावेळेस ते लोक पुन्हा म्हणायला लागले की हे राजकारण जिवंत ठेवणारं या महाराष्ट्रात कुणीतरी शिल्लक आहे. जे स्वतःला आजही तरुण समजतात त्या पवार साहेबांनंतर त्यांचे नातू म्हणून तुम्ही शोधतात. त्या पवार तुम्ही आदरणीय वृंदाजी पवार तुमच्यासारख्या लोकांकडे पाहून आज राजकारण जिवंत आहे. आणि महाराष्ट्राचं समाजकारण राजकारण शाहू फुले आंबेडकरांचं राजकारण जर तुम्हाला जिवंत ठेवायचं असेल तर तुमच्यासारखा आश्वासक चेहरा आम्हाला दिसला. आणि एक निरोपावर एक तास आधी फक्त निरोप गेले आणि तुम्हाला भेटण्यासाठी इतके लोक आले. याच्यावरून हे लक्षात घ्या की तुमचा आश्वासक चेहरा आहे. तुम्ही जो संघर्ष करत आहात तो संघर्ष निश्चितच येणाऱ्या काळात मतदानाच्या रूपाने हे सर्व लोक दाखवतात. पण हे करत असताना धुळे लोकसभा मतदारसंघाचं इलेक्शन लागलंय. धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार ठरला गेला. महायुतीचा उमेदवार ठरल्यानंतर महाविकास आघाडीचा उमेदवार आजही ठरले. 1985 साली पुलोद सरकार तयार झालं. आदरणीय शरद पवार साहेबांच्या माध्यमातून पुष्पाताई हिरेंच्या माध्यमातून पुलोदची 14च्या 14 उमेदवार या नाशिक जिल्ह्यामध्ये निवडून आलेले होते. हा इतिहास या नाशिक जिल्ह्याचा आहे. आज परिस्थिती अशी आहे की कांद्याचा प्रश्न इथे महत्त्वाचा आहे, इथे डाळिंबाचा प्रश्न महत्त्वाचा आहे, इथे द्राक्षाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि हे सर्व प्रश्न ज्वलंत असताना मराठा आरक्षणाचा विषय आलेला आहे. हे सर्व घडत असताना प्रत्येक मतदार हा तुमच्या महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी तयार आहे. पण हे करत असताना उमेदवार आज आपला जर डिक्लेअर होत नसेल तर निश्चितच शंकेची पाल ह्या प्रत्येक जनतेच्या मनात आहे. 3 लाखांची आघाडी आपल्याकडे असताना जर आपण आज उमेदवार डिक्लेअर करू शकत नसतो तर हे आपलं महाविकास आघाडीच्या दृष्टीने मागे पडणारं पाऊल आहे. याच्यात तुम्हाला लक्ष घालावं लागेल. आणि हे लक्ष घालत असताना तुम्हाला प्रामुख्याने विचार करावा लागेल हिरे घराण्याचा. ज्या हिरे घराण्याचा आश्वासक चेहरा म्हणून प्रशांतदादा हिरेंकडे पाहिलं जातं. आज मी तुमच्याकडे मागणी करतो, आज जर तुम्ही सर्वांनी ठरवलं आणि शरद पवार साहेबांनी जर ठरवलं आणि प्रशांतदादा हिरेंसारखा एखादा उमेदवार जर या आम्ही त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून बोलत नाही, कारण भारतीय जनता पक्षातर्फे मी इथे आमदारकीचा उमेदवार म्हणून उभं होतो. आणि त्यावेळेसही फक्त हिरेघरांच्या नावावर मला 48,000 मतं मिळाली होती. मी भारतीय जनता पक्षाचा आमदारकीचा मागचा 14चा उमेदवार होतो.
आणि त्यावेळेस फक्त हिरेगणाच्या पाठीमागे राहून मला 48,000 मतं मिळाली होती. हिरेगणाच्या पाठीमागे आजही ती ताकद आहे. त्यांना मानणारा बागलांमध्ये बहुसंख्य वर्ग आहे, त्यांना मानणारा मालेगाव बहुसंख्य वर्ग आहे. मुस्लिम समाज त्यांच्याकडे आश्वासक चेहरा म्हणून पाहतो की ही निरपेक्ष भावनाने काम करणारे हिरेगण आहे. पण हरकत नाही, लवकर येऊन आपण सर्वांनी चांगली चर्चाच केली असावी. कदाचित उमेदवार कोण याच्यावर जास्त चर्चा झाली असेल, पण इथं आपण आलात चांगली गोष्ट आहे. कदाचित अजून वेळ इथं गप्पा मारून सटाणा कॅन्सल केला तरी काय हरकत नाही. पण इथे मार्केट कमिटी एखाद्या मतदारसंघामध्ये एखाद्या तालुक्यामध्ये असणं फार महत्त्वाचं आहे. शेवटी जेव्हा केव्हा काही शेतकरी एखाद्या व्यापाऱ्याला माल देतात आणि तो व्यापारी मार्केट कमिटीमध्ये नसेल तर आम्हाला कळत नाही कोणाला फोन करायचा. सुरुवातीला 1 टन माल घेतात, पैसे दिले जातात. हे सर्व राज्याच्या बाहेरून सगळे व्यापारी येत असतात. मग दुसऱ्या वेळेस 2 टन घेतात आणि तिसऱ्या वेळेस डायरेक्ट 15 टन घेतात आणि परत गायब होऊन जातात, कोणाला सापडत सुद्धा नाही. मार्केट कमिटीमध्ये एखादा व्यापारी असतो, एक तर तो लोकल असतो, त्याच्याबद्दल लोकांना माहीत असतं. इथं असणारे प्रशासकीय अधिकारी तसंच संचालक मंडळ त्यांच्यावर वचक ठेवून असतं आणि त्याच्यामुळे मग शेतकऱ्याची फसवणूक होत नसते. इथं अंदाज घेतल्यानंतर आपल्या या मार्केट कमिटीतून खूप चांगलं काम आणि चांगली सेवा इथं असणाऱ्या शेतकऱ्यांना खरं तर दिली जाते. मध्ये आम्ही सर्वांनी पेपरमध्ये वाचलं होतं, ऐकलं होतं, टी व्हीवर सुद्धा अद्वै भाऊ आणि आपण सर्वजण मिळून आणि सर्व विचाराचे आपल्या विचाराचे सर्व पक्ष मिळून तुम्ही एक पॅनल टाकला आणि तो पॅनल सत्तेत असणाऱ्या एका मंत्र्याच्या विरोधातला पॅनल होता आणि तिथे एकदा सिद्ध झालं, ज्या लोकांचा विश्वास आपल्यावर असतो, जे कोणी लढतायत आपल्यासाठी ते चांगले मनाचे आणि आपल्यासाठी काहीतरी चांगलं करतील याचा एक अंदाज जेव्हा तिथं असणाऱ्या मतदारांना येतो. पुढे कितीही बलाढ्य शक्ती असली, कितीही पैसा वाटला, कितीही अहंकार तिथं दाखवला तरी विजय हा सत्याचा होतो आणि ते सत्य म्हणजे आपण आपला पॅनल इथं आहे. दुर्दैवाने ते इलेक्शन झाल्यानंतर मला असं वाटतं की अद्वै भाऊंनी अजून एक मोठी सभा घेतली आणि मग सभा घेतल्यानंतर दुर्दैवाने त्यांच्यावर काही खोट्या कारवाई झाल्या आणि तिथं आता जेलमध्ये आहेत. 4 महिने कदाचित ते आत खूप काय ठेवता येणार नाही, पण ते जेव्हा येतील तेव्हा एक मोठा नेता म्हणून तिथं ते येतील. स्वतः आहेत. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर अन्याय केला जातो तेव्हा लोकांना तो पसंत नसतो आणि अद्वै भाऊंवर तसा अन्याय झालेला आहे. पण त्यांच्याचबरोबर तुम्ही सर्व प्रामाणिक राहून जी संचालक मंडळ आहे, कदाचित तुम्हालाही आत्ता आमिष दाखवली गेली असतील, आमच्याकडे हे करतो ते करतो ते असूनसुद्धा तुम्ही शेतकऱ्याच्या विचाराला पक्क राहिला. ज्या पॅनलनी तुम्हाला निवडून दिलं, ज्या पॅनलवर तुम्ही लढला त्याला तुम्ही पक्क राहिला, त्यासाठी मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. पण ही लढाई जी आहे लोकसभेची ती मोठी आहे, मोठ्या महाशक्तीच्या विरोधात आहे आणि ती लढाई आपण जिंकू शकतो. तुम्ही आत्ता गणितं सांगितली, ती गणितं योग्यच आहेत. खरं तर बघितलं तर चान्स मिळाला असता तर आमच्यातल्या एखाद्या पार्टीतून एखादा व्यक्ती इथं लढला असता. पण आदरणीय पवार साहेबांचं मत असं आहे की सगळीकडेच आम्हाला हे द्या आम्हाला हे द्या असं करायचं नाही. आपण जेव्हा मनामध्ये हा विश्वास घेऊन चालला असतो की आपल्याला BJPला पाडायचं आहे, BJPला आपल्याला सत्तेच्या बाहेर ठेवायचं, कारण ते सामान्य लोकांच्या आणि महाराष्ट्र धर्माच्या विरोधातली लोक आहेत, तर मग कधी कधी आपल्याला 2 पावलं मागे यावे लागतात. आणि म्हणून तिथं महाविकास आघाडी म्हणून जिथं कुठं आपल्याला जमेल तिथं आपण लढत आहोत. जिथं कुठं आपला एखादा मित्रपक्ष चांगला करू शकतो ती जागा आपण तिथं सोडत आहोत. सगळ्याच जागा आपल्याला घेता येणार नाही आणि तेवढं मोठं मन ज्या पक्षाने ज्या मतदारसंघामध्ये दाखवलं तर तिथं असणारे जे कोणी दुसऱ्या पक्षाचे नेते असतील, कार्यकर्ते असतील, त्यांनीसुद्धा मोठं मन जो कुठला उमेदवार तिथं महाविकास आघाडीकडनं दिला जाईल त्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहून तेवढा पाठिंबा आपण सर्वांनी द्यावा अशी विनंती इथे करतो. कधी नाव डिक्लेअर होईल हे आज सांगता येणार नाही, पण अंदाजे पुढच्या 2 दिवसामध्ये नाव डिक्लेअर होईल. कोणाचं डिक्लेअर होईल हे मला तरी सांगता येणार नाही की त्या प्रक्रियेमध्ये मी नव्हतो. पण एक तुम्हाला सांगतो, जो कोणी असेल त्याच्या पाठीमागे भक्कमपणे आपल्याला उभं राहायचं आहे. कारण का गेल्या काही वर्षामध्ये आपण जर बघितलं जेव्हा केव्हा BJPची सत्ता या महाराष्ट्रामध्ये आली तेव्हा महाराष्ट्राची ताकद ही कमी करण्याचाच प्रयत्न भाजपने केलेला आहे.
तुम्ही एक उदाहरण द्या की महाराष्ट्राची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला. 2014 पर्यंत या महाराष्ट्रामध्ये जर आपण विकासाची गंगा बघितली, विकास जर बघितला, तो अख्ख्या देशात 1 नंबरला नेहमी आपलं राज्य राहायचं. आज परिस्थिती अशी आहे की गुजरातला 26 लाख कोटीचे करार एका वर्षात होतात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 1.5 ते 2 लाख कोटीचे फक्त होतात. आता इथं शिक्षण चांगलं आहे, इथं शिक्षित बेरोजगार सगळ्यात जास्त आपल्या महाराष्ट्रामध्ये असताना आपण आपले प्रोजेक्ट सोडून सर्व प्रोजेक्ट गुजरातला कसे जातील असा विचार इथे असणाऱ्या सत्तेतले लोक करतात. त्याचं मुख्य कारण आहे की ह्यांचे जे सगळे प्रमुख नेते आहेत ते सर्व गुजरातचे आहेत आणि केंद्राचे मोठे नेते आहेत. त्या मोठ्या नेत्यासमोर महाराष्ट्रातले BJPचे नेते हे झुकतात आणि मग तिथं सगळे प्रोजेक्ट महाराष्ट्रात न येता हे गुजरातला जातात. तुम्ही मला काय फरक पडतो? पवार साहेबांनी नेहमी काय सांगितलं, जर 2 मुलं असतील, एक मुलगा नाही तर एक मुलगी असेल, एकाने शेती करावी आणि दुसऱ्याने नोकरी करावी. पूर्वीच्या काळामध्ये MIDC विविध माध्यमातून कारखाने होते, सूतगिरण्या होत्या, अजून वेगळे काही इन्व्हेस्टमेंट त्या भागामध्ये यायच्या आणि तिथं आपल्या मुलांना हाताला काम मिळायचं. पण काय गेल्या 10 वर्षात झालं तर अजिबात इन्व्हेस्टमेंट ग्रामीण भागामध्ये आणि मोठ्या शहरामध्ये सुद्धा ज्या इन्व्हेस्टमेंट आहेत त्या परत गुजरातला तिथं नेल्या गेल्या. मग आता ही शेतकऱ्याची मुलं कष्ट करून जर BComची डिग्री, इंजिनिअरिंगची डिग्री, ITIची डिग्री घेत असतील, नाहीतर तिथं डिप्लोमा करत असतील, त्यांच्या हाताला कोण काम देणार? मग त्यांच्याबद्दल आज कोण विचार करणार? आज सगळ्यात जास्त बेरोजगारी कुठे असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा बेरोजगारीचं प्रमाण गेल्या 40 वर्षामध्ये जर बघितलं सगळ्यात जास्त आत्ताच्या काळामध्ये आहे. मग या युवांना न्याय कोण देणार? मग ही युवा जातात आपल्या स्पर्धा परीक्षेकडे, तिथे पेपर फुटतोय, तलाठीचा एक पेपर नाही तर एक जागेसाठी 30 लाख रुपये घेतले गेले. आता आपल्या गावामध्ये तलाठी असेल, त्याला जर 30 लाख रुपये घेऊन तो जर तलाठी झाला असेल तर मला तुम्ही सांगा, तर शेतकरी आणि गरीब माणूस तिथे गेल्यानंतर तो काय म्हणेल, आधी मला पैसे वसूल करू दे मग तुझं बघू. हे असे प्रकार या महाराष्ट्रामध्ये चाललेत. हे कदाचित तुम्हाला पेपरमध्ये वाचायला बघायला मिळत नसतील, पण आम्ही दैनंदिन जीवनामध्ये लोक आम्हाला फोन करतात, आमच्याशी सातत्याने बोलतात आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत. इन्व्हेस्टमेंट नाही आहेत आणि जे काही स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यामध्ये पेपर फुटीपासून इतर चुकीच्या गोष्टी तिथं मोठ्या प्रमाणात चालू आहे. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही सर्व शेतकरी, आज शेतकरीचे प्रतिनिधित्व तुम्ही करता, कांद्याची काय परिस्थिती आहे? कांदा जेव्हा आपल्या शेतकऱ्याच्या हातामध्ये होता आणि जेव्हा भाव वाढत गेले आपण सर्व खुश होतो, पण जसे भाव वाढत गेले तसं एक्सपोर्ट थांबवलं, मग रेट पडले आणि आता मार्च अखेरीस तिथं एक्सपोर्ट चालू करणारे असं म्हणतात, करतील का नाही हेही माहीत नाही. मध्ये तर पेपरमध्ये आलं, सगळे खुश झाले, BJPच्या मोठ्या नेत्यांनी सांगितलं बघा आमच्या मोठ्या नेत्यांनी दिल्लीतल्या आता एक्सपोर्ट चालू केला आणि नंतर सगळी तोंडावर पडली. माहितीच नाही काय चाललंय. त्यांनी काय सांगितलं, मार्च अखेरीस आम्ही चालू करू. आता तुम्ही गुजरातचा कांदा कधी येतोय फक्त बघा. तुम्ही जर व्यापाऱ्यांना विचारते म्हणलं मार्च 15 नंतर तिथं सुरू होतो असं म्हणतात. म्हणजे आपला कांदा संपला आणि गुजरातचा सुरू झाला आणि तिथं ते एक्सपोर्ट चालू जर केला तर गुजरातच्या लोकांना फायदा. छोट्या गोष्टीत पण महत्त्वाच्या गोष्टीत याचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. कपाशी इथं असेल काय रेट आहे? 2014 आणि पूर्वी जो रेट होता तोच आज आहे. बरं युरिया सोडला तर दुसऱ्या सगळ्या खतांची किमती वाढल्यात का नाही वाढल्यात? डिझेलची परिस्थिती काय, पेट्रोलची परिस्थिती काय? रोगर सुद्धा जर घ्यायचं झालं तर रोगरच्या किमती 3 पटीने वाढलेल्या आहेत. कीटकनाशक त्याच्याच बरोबर इथं डाळिंब मोठ्या प्रमाणात असेल, तेला रोग आहे का नाही इथं? आणि किती पिकं पूर्वी किती बागा होत्या आता किती राहिल्यात? कापलेही असतील. आता दुष्काळी परिस्थिती आहे का नाही आहे? पहिला टँकर नाही, पण जेव्हा आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपलं सरकार जेव्हा चालू होतं तेव्हा आपल्याला आठवत असेल की फळबागा जगवण्यासाठी टँकर दिले होते. त्यावेळेस एक योजना होती, नजीकच्या काळातलीच योजना. जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं तेव्हा 40 का 45 हजार रुपये टँकरला दिले जात होते. हाच मुद्दा आम्ही कृषी मंत्री साहेबांना मांडला, त्यांना तो कळलाच नाही. बरं 2 महिने झालं पेपरमध्ये तुम्ही कृषी मंत्री कुठं बघतायत का? कुठेतरी बघतायत का? आज शेतकरी अडचणीत आहे का नाही सांगा. नसेल तर काय हरकत नाही, आपले फिरायला गेले, अमेरिकेत गेले, कुठं गेले नाही तर खोलीत बसले तरी काय फरक पडत नाही. पण आपला शेतकरी अडचणीत आहे का नाही? आज कांद्याची परिस्थिती, कपाशीची, सोयाबीन, कुठलंही पीक घ्या आणि ह्या दुष्काळाच्या काळामध्ये कसं पीक जगायचं, आपणच कसं जगायचं हा मोठा प्रश्न आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये विमा तुम्ही 1 रुपयात देता
भाषणं मोठी मोठी केली आणि त्या स्टाईलमध्ये केली. आम्ही म्हणलं काय हरकत नाही, तुम्ही दिला, आम्ही त्याचं स्वागत करतो. आम्ही तर म्हणतो 1000 रुपये लावा, नाही तर 500 रुपये लावा, पण आमच्या शेतकऱ्याला आज अडचण आली तर उद्या पैसे आले पाहिजे. विम्याचे पैसे तुमच्याकडे आलेत का? अहो, हा मुद्दा जेव्हा मांडतो तेव्हा आम्हाला म्हणतात तुम्ही बच्चे आहे, तुम्ही लहान आहात. म्हणजे आम्ही सामान्य लोकांचे मुद्दे मांडले की आम्ही बच्चा, आम्ही त्यांच्या विरोधात बोललो तर आम्ही पोपट. आणि अशा पद्धतीने जर ते बोलणार असतील तर त्याचा विरोध आम्ही करणारच. ठीक आहे, आमच्यावर कारवाई करतायत, करू द्या. या जगामध्ये आपण कशासाठी आलोय तर एखादी भूमिका घेण्यासाठी आलो. सातत्याने आपण भूमिकाच बदलत राहिलो तर आपण माणूस आहे का काय असा प्रश्न काय लोकांना पडतो. तुम्ही भूमिका एक घेतली, आपण एक भूमिका घेतली आणि ती भूमिका पुढे घेऊन जायची. 84 वय साहेबांचं. तुम्हाला माहिती आहे साहेबांच्या ओळखी अख्ख्या जगात आहेत. आज साहेबांनी ठरवलं की दररोज फक्त 10 लोकांना भेटायचं. तरी मी तुम्हाला सांगतो साहेबांचं 100-150 वय झालं तरी माणसं संपणार नाही एवढ्या ओळखी आदरणीय पवार साहेबांच्या भारतात आणि भारताच्या बाहेर. निवांत राहू शकतात, कुठेही जाऊ शकतात, फिरू शकतात, AC गाडीत फिरतील, विमानात फिरतील, काही करतील. पण नाही, जेव्हा त्यांना ही गोष्ट दिसते, ज्या शक्तीला गेले 50 वर्ष सत्तेच्या बाहेर ठेवण्यासाठी आपण परिश्रम घेतले म्हणजे भाजप प्रतिगामी शक्ती, ती शक्ती आता इतकी मोठी ताकद त्यांच्याकडे आलेली आहे. पैसा आहे, दबाव तंत्र आहे, गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात वापरली जाते, दबाव तंत्र वापरलं जातं. आज 84 वय असताना सुद्धा आपण जर रिटायर झालो आणि ही शक्ती जर परत एकदा महाराष्ट्र देशात आली तर महाराष्ट्राचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट साहेबांना माहीत असल्यामुळे या वयामध्ये सुद्धा आपला युवा म्हणजे आदरणीय पवार साहेब 84 वयामध्ये तिथं लढत आहेत. आता साहेब लढत आहे, आम्ही तर 37-38 वयाची कार्यकर्ते आहोत, तुम्ही सर्वजण आहात, यंग आहात. या वयामध्ये जर म्हणून नाही वय जास्त झाले, नको, कंटाळा आलाय, कशाला उठायचं, आज सकाळी 2:30 वाजता आम्ही आलो, नको आता 7:30ला पदाधिकारी आले, कशाला भेटायचं. मग आम्ही तेव्हा हा विचार करतो ना, आम्हाला फक्त एकच चेहरा दिसतो म्हणजे साहेबांचा. आणि मग आता सुनील भाऊ भुसारा नाशिकचं जबाबदारी त्यांच्याकडे आहे. आता तुम्ही होता ना ह्याला साहेब कधी आले होते त्या प्रचाराला, निफाडला साहेब आले, त्यांनी प्रचार केला, प्रचार नाही सभा घेतली शेतकऱ्याच्या हिताची. त्यानंतर त्यांनी म्हणजे 3 तास कुठेही म्हणजे कुठेही गेले नाही, विश्रांती नाही घेतली. तिथून ते हॉटेलला गेले. हॉटेलला कदाचित जळगावची लोक आली होती, डायरेक्ट जळगावच्या लोकांना भेटायला गेले. 12पर्यंत बैठक चालली. 12ला ते तिथून उठले, थोडंफार खाल्लं असेल, झोपले, सकाळी 6ला उठले आणि 7ला बैठका सुरू केल्यात. ह्याला म्हणतात शरद पवार. कमिटमेंट या माणसाचं. वाटतं का त्रास होत नाही? त्रास होतो, पण त्रास होत असताना सुद्धा आपलं लोकांसाठी आपल्याला लढायचंय, ही भूमिका घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि ही भूमिका का ते घेऊ शकतात? कारण का ते स्वाभिमानी मराठी माणूस आहे आणि हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि आपला जर स्वाभिमान आज पायाखाली तोडवला जात असेल, आपले प्रोजेक्ट जर गुजरातला जात असतील, आपला शेतकरी अडचणीत असून सुद्धा शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केलं जात असेल, ग्रामीण शहरी भागातल्या सामान्य लोकांना अनेक अडचणी आज असताना सुद्धा त्यांच्याकडे जर दुर्लक्ष केले जात असेल तर मग आपण लढायचं नाही तर काय करायचं? आणि सगळेच जर पळून गेले तर लढणार कोण? त्यामुळे अनेक नेते पळून गेले, स्वतःचं काय असेल त्यांचा अडकला असेल तो त्यांचा विषय. आणि मग आपण पण तिथं गेल्यानंतर काय? आणि मी एक तुम्हाला सांगतो, नेते पळून गेले म्हणजे सगळंच बदलतं आणि सगळंच त्यांचं भलं होतं असं नाही. जर नेता पळून गेला दुसरा नेता तिथं तयार होत असतो आणि ते लोक तयार करत असतात. ही गोष्ट त्या पळून गेलेल्या नेत्यांना कुठं ते कळली पाहिजे. आणि विधानसभेमध्ये येत्या काळामध्ये अनेक नवीन चेहरे आपल्याला बघायला मिळणार आहे. पण ते नवीन चेहरे हे आपल्या विचाराचे आणि लोकांसाठी काम करणारे असावेत, यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे. विधानसभा ही पुढच्या 7 महिन्यानंतर असली तरी सुरुवात लोकसभेसाठी पासून तुम्हाला करायची. सोशल मीडियाचा वापर करा, लोकांपर्यंत आपण पोहोचा. आज ज्या काही अडचणी आमच्या लोकांना आहेत त्या लोकांना समजून सांगणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. 6,000 रुपये दिले म्हणजे मत विकत घेतलं, नाही शेतकऱ्याला विकत घेतलं असं नसतं. आज कांद्याला जर 5 रुपये जास्त मिळाले असते तर त्या 7,000 पुढं आपलं 30,000 अतिरिक्त मिळाले असते. आज कपाशीला जर 10,000 मिळाले असते तर त्या शेतकऱ्याच्या हातामध्ये, त्याच्या खिशामध्ये, त्याच्या कुटुंबासाठी लाखभर रुपये अधिकचे आले असते. जर तिथं DAPचा जो काही रेट आहे आज 1,300 रुपये, तो जर पूर्वीसारखा 400 रुपयाला ठेवला असता तर आज त्याची बचत मोठी झाली असती. त्यामुळे 6,000 रुपये मिळतात म्हणून तिथं हे सरकार चांगलं, BJPचं सरकार चांगलं, हे जे कोणाला वाटत असेल त्यांना बाबांनो तुम्ही समजून सांगा. कारण का काही गोष्टी फुकट मिळाल्या तर लोकांना वाटतं लय भारी चाललंय. आपण आपल्या घराचं जे नुकसान चाललंय ते कुठंतरी समजून सांगणं महत्त्वाचं आहे. ते तुम्ही सर्वजण सांगाल.
खरं तर खूप काय बोलायचं आहे, पण कदाचित जर परवानगी दिली चव्हाण साहेबांनी तर सटाणा कॅन्सल करून इथं अजून एक तास भाषण करतो, तर तसं करून चालणार नाही. कारण तिथं पैलवान आहेत आणि नंतरच्या काळामध्ये जर पैलवानीने मला घोळका टाकला तर माझी अडचण होईल. त्यामुळे आपण उशीर होऊन सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलात. सर्व पदाधिकारी एकत्रित येऊन आज लढण्याची भूमिका तुम्ही सर्वांनी घेतली आणि तुम्ही पळून नाही गेला, लोकांबरोबर राहिला. लोकांच्या वतीने या सर्व नेत्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो.